धुले शहर में नागरिकों की समस्याओं और किराया बढ़ोतरी के खिलाफ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट ने कल अनोखा विरोध प्रदर्शन किया। ढोल-झांझ के साथ एक रथ पर सोए हुए कुंभकर्ण की जीवंत झांकी शहर में घुमाई गई, प्रशासन की निष्क्रियता का प्रतीक। शहर की टूटी सड़कें, गंदा पानी, बढ़ती बीमारियां और सफाई की बदहाली से परेशान नागरिक अब किराया वृद्धि से और आक्रोशित हो गए हैं। इस विरोध के जरिए एनसीपी ने नगर निगम से सवाल पूछे, कब सुधरेगा प्रशासन? धुलेकरो, आओ मिलकर नगर निगम को जगाएं, जैसे नारों से पूरा इलाका गूंज उठा। इस आंदोलन ने राजनीतिक हलकों में भी हलचल मचा दी है, क्योंकि एनसीपी खुद भाजपा के साथ सत्ता में है, फिर भी वह नगर निगम के फैसले का विरोध कर रही है। आमची अजितदादा पवारांची राष्ट्रवादी आहे। अजितदादांच्या पवारांच्या राष्ट्रवादीला बाहेर पडून फक्त 1 वर्ष झालं आहे, त्याच्यामुळे आमची सत्ता या ठिकाणी न होती असं मी तुम्हाला आवर्जून सांगतो। पण अजितदादा लोक आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे त्यावेळेला सभापती म्हणून कैलास चौधरी हे असतानाच हा ठराव झालेला आहे, त्यावर काय बोला? मला असं वाटतं त्यावेळेला ठराव नगरसेवकांनी मांडला असेल, प्रशासनाने चुकीची नोंद घेतली असेल, तर आम्ही त्या ठिकाणी एक मिनिट आज जर आपण बघणार तर तुम्ही जर तुमच्या घरी जर घरपट्टी येत असेल तर घरपट्टी नीट बघा, त्याच्यात काही शिक्षण कर, काही महाशिक्षण कर, आमचा फरक काय तुम्ही समजून घ्या की जो जळगाव आहे किंवा नाशिक आहे हे आपल्यापेक्षा समजा आज अपग्रेड महानगरपालिका आहे तर तिथला रेट आणि आमचा रेट हा फरक काय आपल्याकडे हे आमच्या बेसिक क्वेश्चन आहे। तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे 2015चा ठराव अंमलबजावणी 2024ला 10 वर्षाचा गॅप आहे, पण मागच्या 10 वर्ष प्रशासन झोपलं होतं का? मग 15ची अंमलबजावणी 24ला कशी? मग 24च्या नवीन महानगरपालिका तुमचे नेते वरती बसलेले आहेत ते घरपट्टी कमी करू शकतात ना, तुम्ही त्यांच्याकडे का जात नाही? आम्ही एक प्रश्न विचारलाय नगरपालिका महानगरपालिकेच्या